सर्वांना नमो बुद्धाय. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आज मी सिद्धार्थ गौतम बुद्ध, महामानव गौतम बुद्ध, तथागत गौतम बुद्ध यांचा एक उपदेश आहे. तो उपदेश मला पुन्हा पुन्हा सांगावासा वाटतो, कारण सुशिक्षित लोकसुद्धा चुकीच्या प्रवाहाच्या सोबतच वाहत आहेत. तर जर एखाद्या व्यक्तीला स्वतःचं हित करायचं असेल तर कशा पद्धतीचा विचार स्वीकारला पाहिजे, कसा स्वीकारायचा, याबद्दल सिद्धार्थ गौतम बुद्ध, तथागत गौतम बुद्ध कशा पद्धतीने उपदेश करतात याबद्दल त्यांचा कालामांना केलेला उपदेश मी तुमच्यासमोर घेऊन येतोय. तर ते कालामांना म्हणतात की, कालामांनो, एखादी गोष्ट अणुश्रवावरून म्हणजे ऐकीव माहितीवरून स्वीकारू नका. ऐकीव माहितीवरून एखादी गोष्ट स्वीकारायची नाही. म्हणजे कोणीतरी असं सांगितलंय आणि मी ऐकलंय, तर त्याच्यावरून ती गोष्ट स्वीकारायची नाही किंवा तो विचार स्वीकारायचा नाही, बरोबर. तर परंपरा आहे म्हणून स्वीकारू नका. म्हणजे ती परंपरा आहे, म्हणजे ती आजी आजोबांपासून चालत आलेली आहे किंवा पिढ्यानपिढ्या ती आहे म्हणून ती परंपरा आहे म्हणून स्वीकारायची, असं करायचं नाही. तर परंपरा आहे म्हणून स्वीकारू नका. कोणीतरी असे सांगितले आहे म्हणून स्वीकारू नका. एखादी गोष्ट त्रिपिटकातून म्हणजेच पिटकातून आली आहे एवढ्यावरून स्वीकारू नका. ज्या तर्काला अनुभवाचा पाठिंबाच नाही व त्याला न्यायशास्त्राचा असा कोणताही आधार नाही, तर अशा गोष्टीला स्वीकारायचं नाही. बाह्य रूपाचा विचार करून स्वीकारायचं नाही. म्हणजे बाह्य रूप, एखाद्याचं रूप सुंदर आहे, गोरा आहे किंवा तो दिसायला देखणा आहे म्हणून तो सांगतोय म्हणून स्वीकारायचं नाही. तर अंदाज बांधण्याचा आनंद मिळतो. म्हणजे आपण काहीतरी अंदाज बांधला म्हणून आपल्याला तो आनंद मिळतोय, अंदाज बांधतोय आपण म्हणून आपल्याला त्यातून आनंद मिळतोय, म्हणून ती गोष्ट स्वीकारायची नाही. किंवा एखादी गोष्ट आपल्या मताला अनुकूल आहे म्हणून ती गोष्ट स्वीकारायची नाही. आणि सांगणाराचे रूप हे सुंदर आहे म्हणून स्वीकारायची नाही. किंवा श्रमण हा आपला गुरु आहे, म्हणजे जो सांगतोय तो आपला गुरु आहे म्हणून स्वीकारायची नाही. तर महामानव गौतम बुद्ध म्हणतात की, अशा गोष्टी ज्या आहेत तर या गोष्टीमध्ये जर काही दोष असले, म्हणजे या गोष्टीमध्ये दोष आहेत आणि जर या गोष्टींची जाणकारांनी निंदा केलेली असेल, म्हणजे जे काही अनुभवी व्यक्ती असतील, जाणकार असतील या गोष्टीबद्दल, या विचाराबद्दल, या प्रवाहाबद्दल, या परंपरेबद्दल, या गोष्टीबद्दल एखाद्या जाणकारांनी या प्रवाहाबद्दल, रूढीबद्दल, परंपराबद्दल जाणकारांनी निंदा केली असेल, त्याच्यामध्ये दोष असतील आणि या गोष्टी स्वीकारल्या असत्या आपल्या हिताला कारणीभूत ठरत नाहीत, म्हणजे आपलं अहित होणार असेल त्याच्यातून आणि त्यातून दुःख निर्माण होणार असेल, तर अशा गोष्टींचा स्वीकार केला नाही पाहिजे. तर अशा गोष्टींचा त्याग करा, असं महामानव गौतम बुद्ध म्हणतात. तर एखादी रूढी, एखादी परंपरा ही पिढ्यानपिढ्या आपल्या पिढ्यानपिढ्या आजी आजोबांपासून, पणजोबापासून पिढ्यानपिढ्या इथंपर्यंत आलेली असेल आणि त्या गोष्टीमध्ये काही दोष असतील किंवा त्या गोष्टी ह्या दुःखाला कारणीभूत असतील, त्या दुःखाला कारणीभूत होत असतील, तर अशा गोष्टी स्वीकारायच्या नाहीत. त्याच्यावरती काय करायचं, तर चिकित्सा करायची, त्याचा अभ्यास करायचा, त्याच्याबद्दल ज्ञान घ्यायचं, बरोबर. आपल्या बुद्धीचा वापर करायचा, तर्काचा वापर करायचा. आणि जर त्या गोष्टींबद्दल काही जाणकारांनी त्याची निंदा केली असेल किंवा त्याच्यामध्ये काही दोष असतील, तर त्या गोष्टी स्वीकारायच्या नाहीत. मग आता कधी स्वीकारायची एखादी गोष्ट, एखादी चांगली गोष्ट कधी स्वीकारायची? तर महामानव गौतम बुद्ध कालामांना म्हणतात की, तुम्ही जेव्हा स्वतः अनुभव घ्याल, बरोबर, एखाद्या गोष्टीची तुम्ही स्वतःच अनुभव घ्याल आणि तुम्हाला असं कळतंय की या गोष्टीमध्ये काही दोष नाही आहेत, ह्या गोष्टी ह्या हितकारक आहेत,
आणि जे जाणकार लोक आहेत त्यांनी प्रशंसा केलेली आहे, त्यांना त्याच्यामध्ये काही दोष सापडत नाहीत आणि जाणकारांनी त्याची प्रशंसा केलेली आहे. परत त्याच्यानंतर त्यांना असं कळतंय की या गोष्टी स्वीकारल्याने आपल्या हिताला आणि सुखाला कारणीभूत होतात, त्यामुळं आपल्या जीवनामध्ये सुख येते. तर अशा ज्या गोष्टी आहेत त्या स्वीकारायच्या. म्हणजे एखादी गोष्ट आहे, एखादी परंपरा आहे, एका रूढी आहे किंवा विचार आहे, प्रवाह आहे किंवा काही असो किंवा एखादा तर्क असेल, न्यायशास्त्र असेल. जर जाणकारांनी किंवा अनुभवी व्यक्तींनी निंदा केली असेल किंवा अ, त्याच्यामध्ये काही दोष असतील, त्याच्यामध्ये काही ठोस पुरावे नसतील, तिथं तर्क नसेल, चिकित्सा नसेल, बुद्धीचा वापर नसेल, तर अशा गोष्टी या तुमच्या जीवनात दुःखच निर्माण करणार आहेत. तर अशा गोष्टी कालामानव स्वीकारायच्या नाहीत असं सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणतात. तर स्वीकारायच्या कशा? कोणता विचार स्वीकारायचा, कोणत्या गोष्टी स्वीकारायच्या, कोणत्या प्रवाहासोबत जायचं? तर जो प्रवाह हा निर्दोष आहे, म्हणजे त्याच्यामध्ये दोष नाही आहेत आणि जाणकार लोक आहेत, जे अनुभवी लोक आहेत, त्यांनी त्याची निंदा केलेली नाही आहे, तर त्यांनी त्याची प्रशंसा केलेली आहे. त्यांना तो प्रवाह, त्या रूढी, परंपरा चांगल्या वाटत आहेत. त्यातून ते असं सांगतायत की यातून तुमचं कल्याण आहे, हित आहे आणि त्या तुमच्या जीवनामध्ये सुख आणणार असतील, तर अशा गोष्टी स्वीकारायच्या. ज्याच्यामध्ये बुद्धीचा वापर नाही, तर्क नाही, चिकित्सा नाही, ज्ञान नाही, अशा गोष्टी स्वीकारायच्या नाहीत. चांगल्या गोष्टी स्वीकारायच्या, अभ्यास करायचा, आपल्या बुद्धीला 10 वेळा प्रश्न विचारायचेत की हे योग्य आहे का? चांगला आणि वाईट यातला चांगला मार्ग स्वीकारायचा. त्यालाच सद्धम्म असं म्हणतात. नमो बुद्धाय.